हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण आपल्या रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्यांचे इंग्रजीत ट्रान्सलेशन करणार आहोत. आता हे ट्रान्सलेशन करताना आपण सर्वात आधी त्या वाक्याचा काळ ओळखणार आहोत आणि त्यानंतरच मग इंग्रजीतील त्याच्या स्ट्रक्चरनुसार त्या मराठी वाक्याचे इंग्रजीत ट्रान्सलेशन करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. म्हणूनच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईकसुद्धा करा. तर आता इथे बघा, मी इथे फर्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे. काल संध्याकाळी पाऊस पडत होता का? अशा प्रकारचा प्रश्न आपल्या बोलण्यामध्ये तर आता नेहमीच येत असतो. तर सर्वात आधी हा जो मराठी प्रश्न आहे त्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. आता इथे दिलेला आहे की होता का, म्हणजेच यावरून आपल्याला काय कळते, आणि इथे काल हा शब्दसुद्धा आलेला आहे, त्यामुळे आपल्याला कळते की हा प्रश्न भूतकाळातला आहे. त्याचप्रमाणे इथे काय विचारलेलं आहे, पडत होता का, म्हणजेच भूतकाळामध्ये पाऊस पडण्याची क्रिया संध्याकाळी सुरू होती का, असं इथे विचारलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की क्रिया सुरू होती का आणि भूतकाळातली आहे. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो आहे पास्ट कंटिन्युअस टेन्समधला, ज्यालाच मराठीमध्ये आपण चालू भूतकाळ असं म्हणतो. मग आता चालू भूतकाळामध्ये जेव्हा इंग्रजीमध्ये प्रश्न तयार केला जातो तेव्हा त्याचे स्ट्रक्चर, ज्यालाच आपण रचना असं म्हणतो, ती कशी असते ते सर्वात आधी आपण इथे लिहून घेणार आहोत. आता इथे या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही अशा स्वरूपाचं येणार आहे. त्यामुळे अशा प्रश्नांची सुरुवात ही तो प्रश्न ज्या काळातला असेल त्या काळातल्या सहाय्यकारी क्रियापदाने होत असते, हे लक्षात ठेवायचं. म्हणूनच आता भूतकाळातली सहाय्यकारी क्रियापदे कोणती असतात? वॉज किंवा वेअर. म्हणूनच या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे? आता वॉज किंवा वेअर हे दोघं नाही घ्यायचे आपल्याला, तर आपल्याला सब्जेक्ट बघून वॉज वापरायचं का वेअर वापरायचं हे ठरवायचं असते. म्हणूनच सुरुवातीला आपण वॉज किंवा वेअर घेणार आहोत. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट. त्यानंतर आता ही चालू क्रिया आहे, चालू क्रियेविषयी विचारण्यात आलेलं आहे. अशा वेळेस जेव्हा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूप तुम्हाला घ्यायचं असतं. म्हणजेच दिलेल्या वाक्यात जे काही क्रियापद असेल त्या क्रियापदाला ING प्रत्यय लावायचा. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो ऑब्जेक्ट आणि सर्वात शेवटी मग क्वेश्चन मार्क. असे या प्रश्नाची इंग्रजीतील रचना असेल. मग आता वॉज वापरायचं का वेअर? त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की इथे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता बघायचा. आता इथे कर्ता कोणी व्यक्ती वगैरे दिलेली नाही आहे, तर पावसाविषयी विचारलेलं आहे. तर अशा वेळेस कर्ता म्हणून इट वापरायचं असते, हे लक्षात ठेवायचं. इट, मग इट नंतर आपण काय घेत असतो? वॉज घेत असतो. इट वॉज असं घेत असतो, इट वेअर नाही घेत, इट वॉज घेत असतो. म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे? वॉजने. बघा, वॉज सब्जेक्ट मी सांगितलं आहे. पावसासाठी तुम्हाला काय वापरायचं असतं? इट वापरायचं असतं, वॉज इट. आणि पडत होता का, म्हणजे पाऊस पडत होता का, त्यासाठी आपण रेन हा शब्द वापर असतो, पाऊस पडणे. मग आता त्याला आपण काय लावणार आहोत? ING प्रत्यय लावणार आहोत. म्हणजेच ते काय होणार आहे? रेनिंग. वॉज इट रेनिंग? पाऊस पडत होता का, केव्हा? काल संध्याकाळी. म्हणून आपण त्यासाठी काय घेणार आहोत? कालसाठी यस्टरडे आणि संध्याकाळ त्याला आपण म्हणतो इव्हिनिंग. अशा प्रकारे हा प्रश्न इथे इंग्रजीत ट्रान्सलेट होणार आहे. जर तुमच्या हे स्ट्रक्चर लक्षात असलं तर तुम्ही मग चालू भूतकाळातला कोणत्याही प्रकारचा प्रश्न मग इंग्रजीत अगदी सहजरित्या बनवू शकता. वॉज इट रेनिंग यस्टरडे इव्हिनिंग? अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे इंग्रजीत झालेला आहे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, मी 1 तासापासून तुझी वाट पाहत होतो. आता इथे बघा, पाहत होतो, वाट पाहत होतो म्हणजेच याचा अर्थ हे सुद्धा जे सेंटेन्स आहे ते भूतकाळातलं आहे. आणि अजून काय दिलेलं आहे की वाट पाहत होतो. आता मी वाट पाहत होतो हे जर आपण फक्त एवढंच घेतलं, 1 तासापासून हे आपण राहू देऊ, नंतर बघू. मी तुझी वाट पाहत होतो, तर आपल्याला काय वाटते की हे पास्ट कंटिन्युअस टेन्समधलं सेंटेन्स आहे. म्हणजेच काय की चालू भूतकाळातलं हे वाक्य आहे की भूतकाळामध्ये मी तुझी वाट पाहत होतो. पण इथे हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, 1 तासापासून. म्हणजे इथे वेळसुद्धा दिलेली आहे वाक्यामध्ये. तर अशा वेळेस हे जे वाक्य असते ते कोणत्या काळातलं असते? तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. यालाच मराठीमध्ये पूर्ण चालू भूतकाळ असं म्हणतात. पूर्ण चालू भूतकाळ म्हणजेच काय? वाट पाहण्याची क्रिया ही सुरू होती, अर्धी सुरू होती आणि अर्धी पूर्ण पण झालेली होती. त्यामुळे हा जो टेन्स आहे तो कोणता आहे? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ज्याला की पूर्ण चालू भूतकाळ असं म्हणतात. मग आता याची रचना इंग्रजीमध्ये कशी असते ते सर्वात आधी आता आपण लिहून घेऊ. तर त्यासाठी सर्वात आधी तर तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट, ज्याला आपण कर्ता म्हणतो. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते हॅड बीन. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते
क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूप, कारण क्रिया सुरूसुद्धा आहे, सुरूसुद्धा होती. आहे म्हणजेच वर्तमान काळात असते, त्याने इथे होती म्हणून इथे सुरू होती. त्याचप्रमाणे नंतर तुम्हाला घ्यायचा असतो ऑब्जेक्ट. नंतर तुम्हाला वेळ दर्शवण्यासाठी सिन्स किंवा फॉर हे प्रिपोजिशन तुम्हाला वापरायचं असते. सिन्स किंवा फॉर यापैकी योग्य ते. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला टाईम लिहायचा असतो. जो काही वाक्यामध्ये टाईम म्हणजेच काय, वेळ दिलेली असते, तर ती तुम्हाला शेवटी इथे लिहायची असते. मग आता सब्जेक्ट कोणता आहे? सब्जेक्ट आहे मी, म्हणजेच त्यासाठी आपण वापरतो आय. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? हॅड बीन. आय हॅड बीन. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स मग येणार आहे. त्यानंतर आपल्याला क्रियापद बघायचं. क्रियापद वाट पाहत म्हणजेच वाट पाहणे हे क्रियापद आहे. त्यासाठी आपण इंग्रजीत वेट हा शब्द वापरतो. त्याचा ING प्रत्यय काय? वेटचं वेटिंग. म्हणजेच इथे काय येणार आहे? आय हॅड बीन वेटिंग. आणि ऑब्जेक्ट काय आहे? तुझी. कोणाची वाट पाहत होतो? तर तुझी वाट पाहत होतो किंवा तुझ्याकरता वाट पाहत होतो, म्हणून इथे फॉर यू असं येणार आहे. आय हॅड बीन वेटिंग फॉर यू. तर सिन्स वापरायचं का फॉर? तर इथे हे दिलेलं आहे, तास दिलेले आहे, त्यामुळे आपण फॉर हे प्रिपोजिशन इथे वापरणार आहोत. फॉर यू. आय हॅड बीन वेटिंग फॉर यू फॉर 1 hour. अशा प्रकारे हे सेंटेन्स मग इथे येणार आहे. बघा, आय हॅड बीन वेटिंग फॉर यू फॉर 1 hour. मी 1 तासापासून तुझी वाट पाहत होतो. इथे जर सकाळपासून असतं की मी सकाळपासून तुझी वाट पाहत होतो, तर इथे सिन्स आलं असतं, हे लक्षात ठेवायचं. सिन्स मॉर्निंग. आता इथे तास दिलेले आहे म्हणून ते फॉर 1 hour असं आपण घेतलेलं आहे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, माझ्या चाव्या हरवलेल्या आहेत. हरवल्या आहेत हे बघा. मग आता हे सेंटेन्स कोणत्या काळातलं आहे ते सर्वात आधी आपण बघणार आहोत. तर आहेत म्हणजेच हा वर्तमान काळ आहे, आणि हरवले आहेत म्हणजेच इथे क्रिया पूर्ण होऊन गेलेली आहे की चाव्या हरवलेल्या आहेत, क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजेच याचा अर्थ काय की हा काळ जो आहे तो पूर्ण वर्तमान काळ आहे. पूर्ण वर्तमान काळातलं हे वाक्य आहे, ज्यालाच आपण इंग्रजीमध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं म्हणत असतो. मग आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळात इंग्रजीत वाक्य बनवताना त्याची रचना कशी असते ते सर्वात आधी आपण बघणार आहोत. तर सर्वात आधी इथे सुद्धा तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच माहिती झालेलं असेल तुम्हाला करता. त्यानंतर वर्तमान काळातलं सहाय्यकारी क्रियापद आपण पूर्ण काळामध्ये ह्याव किंवा हॅज वापरत असतो, हे लक्षात ठेवायचं. पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव किंवा हॅचे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं असतं. त्यानंतर तुम्हाला जे काही क्रियापद मराठी वाक्यात असेल त्याचं तिसरं रूप तुम्हाला घ्यायचं असते. V3 फॉर्म त्याला असं म्हणतात. आणि सर्वात शेवटी मग तुम्हाला घ्यायचा असतो ऑब्जेक्ट. ते सुद्धा आता तुम्हाला माहिती झालं आहे. ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म की ज्याच्यावर क्रिया घडते. तर सब्जेक्ट कोणता आहे? माझ्या चाव्या. हे काय आहे? माझ्या. हे काय आहे? सब्जेक्ट आहे. त्यानंतर आता आय नंतर आपण ह्याव वापरतो, म्हणून इथे आपण काय घेणार आहोत? ह्याव हे सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब घेणार आहोत. इथे जर ही असतं तर ही हॅज असं आलं असतं. शी असतं तर शी हॅज. आय आहे म्हणून आपण हॅव घेतलं. आय ह्याव. आता हरवल्या हे क्रियापद आहे, त्याला लॉस्ट हा शब्द आपण इथे घेणार आहोत. आय हॅव लॉस्ट म्हणजे हरवल्या आहेत, यासाठी लॉस्ट. काय हरवल्या आहेत? ऑब्जेक्ट काय आहे? चाव्या. म्हणून इथे माझ्या चाव्या, म्हणून आय हॅव लॉस्ट माय कीज. चाव्या प्लुरल आहे म्हणून आपण इथे कीज घेतलेलं आहे, लक्षात ठेवायचं. किंवा माझी चावी हरवली आहे असं असतं तर फक्त की घेतलं असतं, पण इथे चाव्या प्लुरल दिलेलं आहे म्हणून कीज घेतलेलं आहे. आय हॅव लॉस्ट माय कीज. मी माझ्या चाव्या हरवल्या आहे असं सुद्धा तुम्ही इथे म्हणू शकता मराठी सेंटेन्स. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, त्याच्या चुकांची कधीही त्याला जाणीव होणार नाही. बघा, नाही म्हणजेच काय? हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, लक्षात घ्यायचं. नाही शब्द शेवटी आलेला आहे म्हणजेच हे काय आहे? निगेटिव्ह सेंटेन्स आहे. त्यानंतर जाणीव होणार नाही म्हणजे पुढे कधीही त्याला जाणीव होणार नाही या अर्थाचं हे वाक्य आहे. म्हणजेच याचा अर्थ हे काय आहे की हे जे वाक्य आहे ते सिम्पल फ्युचर टेन्समधलं आहे आणि निगेटिव्ह सेंटेन्स आहे, लक्षात घ्यायचं. म्हणजे पुढे कधीही त्याला जाणीव होणार नाही, पुढच्या भविष्यकालीन परिणामांविषयी हे वाक्य इथे दिलेलं आहे. मग आता सिम्पल फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर आणि ते सुद्धा निगेटिव्ह कसं असते ते आपण बघणार आहोत. तर सर्वात आधी इथे सुद्धा तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो विल. आता स्पोकन इंग्लिशमध्ये नेहमी तुम्हाला विल हेच हेल्पिंग वर्ब फ्युचर टेन्समध्ये वापरायचं असते, हे लक्षात घ्यायचं. शॉल आणि विल यापैकी वापरायचं असते, पण स्पोकन इंग्लिशमध्ये विलच वापरलं जाते. त्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे? आता हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे त्यासाठी तुम्हाला नॉट वापरायचं आहे.
आता मी हे सिम्पल फ्युचर टेन्समध्ये जे स्ट्रक्चर असते तेच इथे लिहिणार आहे, पण इथे कधीही नाही या अर्थासाठी आपण इथे खाली वेगळा शब्द घेणार आहोत, पण हे स्ट्रक्चर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते क्रियापदाचं पहिले रूप V1 फॉर्म आणि सर्वात शेवटी मग घ्यायचा असतो ऑब्जेक्ट. अशा प्रकारे हे स्ट्रक्चर येणार आहे. सब्जेक्ट काय आहे हे लक्षात घ्यायचं, त्याच्या किंवा त्याला, म्हणून आपण इथे ही घेणार आहोत. नंतर विल घेणार आहोत. आता इथे ही विल नॉट न घेता आता इथे कधीही नाही असं जर वाक्यामध्ये शब्द आलेला असेल तर त्यासाठी नेव्हर वापरायचं असते. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अशा प्रकारचं एक वाक्य आपण घेतलेलं आहे, पण ते वेगळ्या काळातलं होतं. पण तिथे सुद्धा कधीही नाही अशाच अर्थाचं ते वाक्य होतं, म्हणून आपण इथे नॉट न घेता नेव्हर घेणार आहोत. हे लक्षात घ्यायचं. ही विल नेव्हर. आणि क्रियापद काय आहे? जाणीव होणे, म्हणजेच त्याला रिलाईज हा शब्द वापरला जातो, म्हणून आपण इथे त्याच्या फर्स्ट फॉर्ममध्ये घेणार आहोत REALISE किंवा ZE. ही विल नेव्हर रिलाईज, त्याला कधीही जाणीव होणार नाही. कशाची? ऑब्जेक्ट काय आहे? त्याच्या चुकांची. म्हणजे त्याच्या चुका, मग त्यासाठी आपण काय घेतो? त्याच्यासाठी हीच, आणि चुकांची दिसला आहे म्हणून मिस्टेक्स घेणार आहोत. चुकीची नाही, फक्त चुकांची आहे म्हणून मिस्टेक्स तुम्हाला इथे घ्यायचं आहे. आता नेक्स्ट बघा, माझा मोबाईल कुठे आहे? आता हा प्रश्न तर अगदी सोपा आहे आणि यावरून तुम्हाला हे वाक्य किंवा हा प्रश्न कोणत्या काळातला आहे ते कळलेलं असेल. तेव्हा हा जो प्रश्न आहे तो इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून त्याचे ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण आपल्या रोजच्याच बोलण्यातील मराठी वाक्यांचे इंग्रजीतील त्याच्या स्ट्रक्चरनुसार ट्रान्सलेशन केलेले आहे. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. थँक्यू.